साराचे ही सार नाम साराचे सार शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाची बोला पुरुषोत्तम वाची बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्हा कोळी नामे तरला वाल्हा कोळी नामी तरला वाला कोळी नामी तरला वाला कोळी उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाची बोला पुरुषोत्तम वाची बोला पुरुषोत्तम म्हणे वर्णू काय तुका म्हणे वर्णो काय म्हणे वर्णू काय तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा जगाच्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 306व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगाचं चिंतन 3ऱ्या चरणाचं चाललेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम साराचे ही सार साराहून सार काय आहे भगवंताचं नाम आहे आणि ते नामधारक जे कोणी असेल नाम घेणारा तर त्याला यम किंकर होतो. यम सेवक बनतो नाही यमाचे किंकरही सेवक बनतात आणि अर्थ मग ते असं नाम उत्तमा उत्तम उत्तम नाव आहे त्याच्याहूनही उत्तम त्याच्याहूनही पुरुषोत्तम उत्तमा उत्तम पुरुषोत्तम असे विशेषण आणि त्या भगवंताला दिलेले तुकोबाराय त्याचा आपण अर्थ पाहिला आणि ते पुरुषोत्तम परमात्मा सगळ्यात पुरुषामध्ये उत्तम पुरुष तोच मानला गेलेला आहे अशा प्रकारचा आहे. आता त्या पुरुषोत्तम उत्तमाचं नाम कोणी घेतलं तर चंद्रमौळी वाल्मिक हे दोघं जण नामानं तरले हजारो तरले लाखो तरले कोट्यावधी तरले असतील पण हे प्रमुख हे दोन तरले भगवान शंकर आणि कोण वल्हा कोळी हे दोन तरले. आता मग नाम जपतात चंद्रमौळी आपण चंद्रमौळी चंद्र डोक्यावर धारण केला ज्या देवानं त्या देवाचं नाव आहे चंद्रमौळी भगवान शंकर ते नामधारक आहेत आणि नामानं तरून गेले त्याचा विचार आपण केला. नामे तरला वाल्हा कोळी नामानं कोण तरला वाल्हा कोळी वाल्हा कोळी कोण नाही तर कोळी आहे का तर कोळी नाही जन्मजात कोळी नाही त्याच्या बापाचं नाव तुम्हाला माहित नाही कोण्या रामायणाच्या त्याच्यात नाही सापडत ते आहे लक्षात नाही रामायणात नाही तर काय सांग आपले नाही तुम्ही सांगितलं मी सांगितलं होतं पण ह्याच्यात नाही रामायणात भावार्थात वगैरे ह्याच्यात त्याच्यात नाव नाही त्याच्या बापाचं नाही ते नाव आलेलं आहे पण तेव्हा लोक लक्षात घेऊन ते वरुण पुत्र त्याच्या बापाचं नाव वरुण कोणाच्या वाल्हा कोळी आणि वरुण पुत्र आहे वरुण पुत्र जन्मजात ब्राह्मणच आहे ते जन्मताने ब्राह्मण आहे पण ते जंगलात राहत होते ऋषीवरून त्यांचा आणि तो पुत्र वाल्मिक
हे त्याचं नाव नाही पडले, वाल्मिक नंतर नाव पडले. हे ब्राह्मण कुमार जंगलात राहत होता आणि जंगली लोक आहेत, जंगली जात म्हणजे आदिवासी भिल्ल. भिल्लाला कोळी म्हणण्याची प्रथा आहे. कोळी जंगलवासी ते हे हरणं मारणं हे करणं ते करणं, ते भिल्ल लोक तीरकमठा बाण वापरायचे, बाण हे ते वापरायचे, शिकारी करायचे, त्यांचा धंदा असते. काही खातात ते जंगलात राहू, याचा विचार नाही केला पाहिजे. अशी जंगली जाती येतात म्हणून त्यांना आदिवासी आदिवासी. आता याचे आदिवासी आहेत ना इकडं नागपुराकडे, इकडं तिकडं बरेच आदिवासी लोक आता बी आहेत. आपल्या रेणकापूरला आहेत आदिवासी. हे रेणका परभणीचं रेणकापूर, तिथं नामदेवनाथ आपण गेलतो कीर्तनाला, त्याच्या घरी उतरतो. ते नामदेव कोण आहे? आदिवासीच आहे. आदिवासीच आहे ते. आता सुधारणा झाली या, तिकडे इकडे आले, मग त्याला सुधारले, शाळा हे शिकले, त्यांना शाळेत घातलं, त्यांना नोकऱ्या दिल्या. काय असं जाती पुढे 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 आणण्याचा प्रयत्न केला सरकारनं, तर ते सुधारले थोडे. नाही तर ते जंगली राहत होते जंगलात. आता बी आपण गेलतो त्याला ओमकारेश्वराला गेलतो की नाही, तिथं लोक येतं, आदिवासी लोक येते. तर तिथं मी ज्या नाही ना जंगलात राहत होतो. आणि मग ते जंगली लोकांच्या संगतीमध्ये ब्राह्मणाचं पोरगं लागलं. संगती संघ दोष आहे. संघ मोठा खराब असतो. संघ चांगल्याची केली संघ तर चांगलं होते, आणि मूर्खाची संगत केली, वाईटाची संगत केली, त्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. हो, जशी संगती हो तशी बुद्धी माणसाची होते, हे लक्षात ठेवा. बैसाचा स्वरापाशी होय तशी बुद्धी देखताची चिन्ही. हा, व्यभिचारापाशी बसल्यावर व्यभिचार करण्याची प्रवृत्ती होते, परस्त्री गमन करा वाटतं, वाईट वागा वाटतं. बरोबर आहे. पैसे कमाईवाल्यापाशी बसलं, पैसे कमविणाऱ्यापाशी, पैशाचा लोभी सावकाराकडे बसलो, सावकार तेच करा वाटतंय. बघा ना, बघत बघत लाखाचे 2 लाख केले, लाखाचे 2 लाख करून किती काही जमिनी घेतल्या. आपण बी तसंच करायला पाहिजे असं मनात प्रवृत्ती झाल्याशिवाय ज्याच्यापाशी बसलं की त्याच्याकडे तसंच होता येते. आणि वैराग्य मनाची संगत केली की वैराग्य अंगात येतं या. मग संगत कोणाची करावी ते आपण ठरवून टाकलं पाहिजे पारमार्थिक लोकांना. पण ते परमार्थ करा वाटला तर शुभेच्छा सुविचारणा हे तिथं असत्यात. हो, कुंकड बी नसतात ह्या अवस्था. ज्ञानाच्या भूमिका आहेत ना ह्या, ते त्यांच्याकडे असतात. शुभेच्छा सुविचारणा तन्मानसा ह्या सगळ्यात तिकडं असतात. बरोबर आहे. श्रवण हा काय श्रवण नित्यानित्य ज्ञान साधन मनन तत्वपदार्थ शोधन आणि मग साक्षात असे काही त्या अवस्थाचे दरवाजे, भगवत प्राप्तीचे दरवाजे सांगितले. लक्षात ठेवा ते असं. मग ते वाल्मिकाला संगती लागली टुकार पोरायची, जंगली पोरं टुकार आदिवासी लोकांची, आणि त्यांच्या संगतीत लागलं. आणि त्यांच्या संगतीत लागलं मग तेच धंदे करू लागलं. चोऱ्या करणं, ठोक्या करणं, मारणं, हे करणं ते करणं, काही खाय आगाव सगळे लफडे करायचे. आणि त्यांचा बॉस बनला. कारण काय, जन्मजात ब्राह्मणाचं पोरग आहे, मागं राहत नसतंय. सगळ्याचा बॉस बनलं ते मालक बनलं. मालक बनलं म्हणजे त्यानं सांगावं आणि ह्यानं ऐकावं. ह्यानं शिकाऱ्या करायच्या आणि ह्यानं ह्याला द्यायचं थोडं थोडं, आपण जास्त घ्यायचं. असा कावळा बनलं ना ते, हुशार बनलं विनायक भाऊ. या त्याला काय, ते अकलवान होते ना, फक्त संगती बेकार लागली म्हणून ते वया गेलं. मग आगाव धंदे करू लागले. हे आगाव लुटमाऱ्या करू लागलं. पण नाही ठोकू लागलं महाराज. ते खूप आगावपणा त्यांनी केला, पण पाप मात्र मोजून केलं. जे वर्णन आहे ना, 7 रान भरले होते ते खरं बी आहे. एक ब्राह्मण मारल्यावर एक असा खडा घ्यायचा, खडा त्या रानात टाकायचा. मग गणित लावण्यासाठी किती ब्राह्मण मारले आपण, किती पाप झालं. 7 रान भरले भाऊ त्यानं. मला वाटतं वाल्मिक एवढं आपलं पाप आहे काय नसेल तेवढं. आपण एक बी मारला नाही. किडे मारले, किडे पकड मारले. रथभरी जीवन वदिल्या स्थान तरी एक बस्त वदिल्या प्रमाण.
कुठलं आहे हम्म. हो म्हणे वा लीलामृतमध्ये वा 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 हा. बघा शास्त्री बघा रामसेन. हा तुमचे शास्त्री त्याने बरोबर सांगितलं हा. हा मग गाडीभर एक जीव मारले लहान हम्म. एक बोकड मारला हम्म. इतकं पाप होत किती गाडी गाडीभर किडे मारले एककर सावकार हम्म. गाडीभर किडे बारके आणि एक बोकड मारणं बरोबर हा असे बोकड हजारो मारणं बरोबर एक बैल मारणं बरोबर आहे असं वर्णन आहे हम्म. आहे नाही तिथं हम्म. हा बघा तुम्ही हे हम्म. हे सगळं पापाचं आणि आहे ना नुन्याधिक पाप आहे मारण्यामध्ये हो. साधारण माणूस मारणं वेगळं हम्म. आणि ब्राह्मण मारणं वेग. असे ब्राह्मण मारणं वेगळं आणि एक नामधारक मारणं वेगळं हम्म. म्हणजे किती ब्राह्मण मारू द्या हो. सगळ्यात श्रेष्ठ नामधारक मोतीराम महाराज हम्म. असा महात्मा एखादा मारला हो. तर जास्त पापला आणि मग वाल्मिकानं ब्राह्मण मारले होते हो. ते रानात खडा टाकीत होतं आणि खडा टाकून आणि मग ते मोजीत होतं किती वामनं मारले 7 रान हम्म. आमचा एक कामावर होता बजारी समाजाचा एक ते ह्याला राहत जाता मिळते कुबड हो. परशुरामाचा पोरग वर्ग होते. तुमच्या कामा होत इतर इतर. आमच्या रामच्या कामा होतं विठ्ठल ढोरायकर हम्म. आमच्या ढोरायकर त्याचा बाप परशुराम होते की नाही हम्म. बरेच 5-7 वर्ष होते हम्म. बाप बेटा संगत यायचे चालो चल चालो हम्म. चलो हे या बाटी खाऊ असं म्हणायचं त्यानं माया करीत होतं पोराची ते कुबड हो. कुबड्याची असं पोरग होते की रे त्याची बाण मधात गेलेली मला ते कबंदासारखं वाटत होतं मला ते रामायणातल्या एक वाकडं होतं. मान अशी गेली असं होतं नाही का हम्म. तर त्याला हे गाणी येत होते देवाची बाजारी भाषेत तुमच्या भाषेतून म्हणत होतं ना ढोर चारीत चारीत वाल्मिकी रो 7 रानेरो भरेरो हा, बापेरो नाही म्हणत होतं ते हो. मला त्याचं ऐका वाटत होतं ह्या मनातल्या काही गोष्टी बोलत होतं ते म्हणत होतं बंजारी भाषेतून मी आपलं ऐकत होतो मला ढोर चारीत होतं आणि चारीत चारीत ते ऐकत होतं आणि बरोबर आहे महाराज ते वर्णन आहे ते वाल्मिकांना असं खूप 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 पाप केलं खूप पाप केलं पण ते पाप केलं आणि पाप करता करता कसं झालं एक दिवशी त्या मार्गानं वाल्मिक ऋषी नारद वाल्मिकाच्या आश्रमाच्या निसर्गानं आले ते जंगलात ते आले नारद मुनी मला वाटतं नारद मुनी मुद्दामत आले असतील हम्म. याला नीट करणे आणि नारदाचा पहिला शिष्य आहे हो. हे शिष्य आहे बरं हो आले त्या मार्गाने आल्यावर श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण सोनान घोष चालूच होता त्यांची विना ब्रह्मविना गळ्यात वाजवायला आहे त्या विण्याच्या स्वरामध्ये भगवान नावाचा उच्चार करीत निघाले त्यानं बाबा ऐकलं ते नाव की गेला पळू पळू की धरलं म्हणला नारदाला. धरलं पकडलं हा काढ पैसे हम्म. नारद म्हणे माझ्या पैशाचे पैसे आले बाबा मी संन्यासी नाही इकडे तिकडे विनावाजी थिंडतोय तीर्थयात्रा केली गेलतो रामेश्वराकडे आता इकडे चाललो आणखी उत्तर तीर्थयात्रा करायला माझ्याकडे पैसे कशाचे आले तुला झडपावं लागते मला धरून आता देत नाही बघत तुला आता काटा काढ असा म्हणून लागला वाल्मिकी आता ते म्हणजे काटा काढ काय करायचे ते कर बाबा त्याच्याबद्दल वाद नाही मी काही मरणाला घाबरत नाही मरण आम्ही हातात धरलं मरण हातात धरलं आम्ही आणि मरणाला 3 लोक न भेटणारे मरणाला जगात 3 लोक म्हणून त्यांना मोक्ष मिळते ज्याला मरणाचा डर नाही त्याला मोक्ष मिळते मरणाचा डर आहे हे हनुमान बाबा पातोळा पडला की वचकत आहे आणि मरण हातावर धरावं लागते ज्याला मरणाचं भेव नाही त्याला मोक्ष मिळते लक्षात आलं की नाही मग 3 लोकांना मोक्ष मिळते सती सूर हे ना मरण हातावर धरले याला भेव नाही मरणाचं बरं काही नाही सुराला भेव आहे का नाही येऊ नका अहो साहोनिया बाण गोळी तो सुरा 18 उंच स्थळी स्वर्ग मिळत आहे त्याला कशामुळं मरणाला भेट नाही म्हणून बेडर राहिलाय म्हणून स्वर्ग मिळतंय पतिवर्तीला स्वर्ग मिळतंय ना तर लोक तर मुक्ती मिळतेच ना बिचारीला का मरणाला भेली का ती सरना शिरली भेली नाही पतीबरोबर सहगमन करून गेली तिला मरणाचं भेव नाही वाटलं कळलं म्हणून स्वर्ग मिळाला आणि संत तर काय सायुज्य मोक्षात मरणाचं त्यांना काय भेव म्हणून नारद मुनी संत आहेत तर त्यांना भेव नाही मरणाचं मला मरणाचं भेव नाही म्हणले वा
पण मी थोडं तुला विचारतो, त्याचं उत्तर तू देशील का? काय विचारणार आहेस म्हणला, विचार. काय तुला विचारायचे गोसाया, विचार. ते म्हणले हे विचारतो, एवढे पाप करायला तू किती ब्राह्मण मारले? मोजून केले म्हणला पाप, 7 रान्न भरले आपण. खडा टाकीत असतो म्हणला मोजून. आता तुला मारले गे खडा टाकणार म्हणला. म्हणजे हो एवढं पाप करायला तू कशासाठी? ते म्हणजे कुटुंब जगविण्यासाठी. आमचं कुटुंब आणि ते जगविण्यासाठी मी पाप करतोय. मग एवढं पाप केलं तो केलेलं, तर ते कुटुंबातले लोक घेतील का तो पाप अर्ध वाटून तू केलेलं? कमला का घेणार नाहीत? मी इकडून यांना तुम्हाला मारतो आणि तुम्हाला सगळ्यांना मारून हे नाही त्यांना जगवितो, मग केलेलं पाप त्यांना न घ्यायला काय झालं? घ्यावंच लागल. कोण म्हणू लागला? वाल्मिक. ते म्हणले तू घरी जाय, त्या बायकोला पोरायला सुनायला यायला विचारून ये की मग हे अर्ध पाप घेतात का म्हणून. अरे येड्या, करायलास तू, खायले ते, आणि भरावं लागल तुला. आणि तसंही नाही भाऊ, वाल्या कोळ्यावर निघत आहे आपली बी. तीच आहे. त्याची लबाडी, त्याची लांडी लबाडी, त्याला बुडवायचं, याला बुडवायचं. सावकार किती गारद केले लोक. हा हा, आणि भरत्या कोणाच्या करायच्या? लोक घरच्या. आणि फेडायचं कोणी? बसा बोंबल. सावकार खरं बोलाय. मग वाल्या कोळ्यावर निघत नाही का झाली आपली? सांगा. तीच गत झाली. हा, मग कमीत कमी माणसानं लबाड्या, लांड्या लबाड्या, धोरे फोडणं, आगाव पण कशासाठी? जगायचे किती दिवस? खाणार आपण त्याचा धोरा काढणार, हे बळजबरीने त्याच्यात आवत घालणार, काय लपडे करणार, आणि किती दिवस जगणार आहे? आणि बरं जगायला जळू आपण, ते पुन्हा खातील कोण? मागले लोक. आणि फेडणार कोण? तर आपण हाय का नसल्याला कुठा? हे डोसक्यातच राहिलं नाही माणसाच्या. विसरले त्या गोष्टीला, हे विसरली. तसा वाल्या बी विसरला ना, त्याला आठवण नारद करून देऊ लागले. मग तुला मी आठवण करून द्यायलो, तू विसरलाच बाळ. पाप करायला असतो, खातेल ते फेडावं लागल तुला. तू जाय, अर्ध पाप घेतील का विचारून ये, म्हणून तू माझ्याकडे ये. ते मला गोसाडा हुशार दिसायला. हा, मला घरला धाडणं म्हणजे हे पळून जाते नाही का? असं तू अटकल आहे. ते म्हणजे पळून जात नाही. तुझा विश्वास नाही तर बांधून टाक. झालं की नाही? तुझा विश्वास नाही माझ्यावर, बांधून टाक. ते छापट होतं त्याच्यात, ट्रेन झालं होतं ते. कोण? वाल्या. त्यानं बांधून टाक म्हणलं. ते म्हणलं मला पटलं, म्हणलं तुला बांधून टाकतो, घरला जातो विचारायला. हा, मग त्याला बांधायचं कसं? सोयीचं नाही बांधलं त्यानं, उलट बांधलं. बघा, याला म्हणते दिमाग भाऊ. दिमाग की नाही त्याला? असं बांधल्यावर हात सोडील म्हणून त्यानं कसे बांधले? आता माग बांधल्यावर सोडायचं का? हालचालच करायचं नाही की माणसाला काहीच करायचं नाही, इलाजच नाही ना महाराज. कसं सोडता येतं सांगा? आता त्यालाच येऊन सोडावं लागेल त्या दुसऱ्याला. तो निघता येते. हात हात बांधले, नारळा गळ्यात अडकलेला हात बांधून टाकले, मुखानं नामस्मरण चालले, आणि विचारायला गेला विचारायला. घरी गेल्या बायको होती, पोरं होते, सुना सगळे होते. पोराला विचारलं, बाबा मी इतके पाप करतोय, हे जंगलात लोकांना ठोकून मारून पैसे आणतोय, तुम्हाला जगवितोय, तर तू हे पाप अर्ध माझ्यातलं घेशील की नाही? तर ते म्हणला, बाबा तुम्ही काय करायला, कुठून आणले आम्हाला काय माहिती आहे का? आणि आम्ही तुम्हाला म्हणलोच का हे असे लपडे करा म्हणून? असे कुटाने करा, बामनं मारून आम्हाला जगवा म्हणलो नाही. म्हणजे तुमचं पाप आम्ही अर्ध घेणार नाही, आणि आम्हाला माहित मी नाही तुम्ही काय केले लपड. ते उदास झाला बाबा. मला पोरांना तर इथे उडवून दिलं. पुन्हा सोनाला विचारलं, तिने उडवून दिलं. राहिली कोण? बायको. ती म्हणला अर्धांगिनी ती घेईल, पण तिला जातच नाही. तर तिला आपलं पाप जात नसते नाही भाऊ. हा, कोणाचं? आणि तिचं मग तिचं अर्ध येतंय का? आणि तिचं पुण्य आणि तुमचं पुण्य कोणला? वा, बरोबर उत्तर द्यायला होते. ते उत्तर त्यांची संयुक्तिक आहे. म्हणजे आपलं केलेलं पुण्य अर्ध आपोआप तिला जात आहे. तिला ना काय पंढरपूरला जाऊ द्या. तुम्ही वारी केली की अर्धी तिला मिळाली. बरोबर आहे ना? तुम्ही 4 धामाला गेली की 4 धामाचा अर्ध पुण्य तिला मिळालं. मग संघ काय न्यायची गरज आहे? नाही, नेलीच नाही.
घरी ठेवली. तुम्ही पैशासाठी ठुली, तुम्ही कशासाठी ठुली? वैराग्यानं ठुली का पैशानं ठुली? दोन्ही म्हणा. हा पैसे खर्च केले. तुम्ही चॅप्टर आहे, पैसा लय उडत आहे म्हणून ठुली. बरोबर आहे ना? बघायची टिकताना 60,000. हा, म्हणून ठुली. हे ना काय वैराग्यासाठी नाही ठुली, कळलं का? महाराज आपलं केलेलं अर्ध पुण्य तिला मिळतंय, मात्र भाकरी घातल्या. आता उदाहरणार्थ पंढरपूरला निघाला, सकाळ आंघोळीला पाणी ठेवलं, दशम्या करून दिल्या, आल्यावर कपडे धुतले, पण मन लावून सगळं केलं तर अर्ध तिला मिळते. केलं तर. आणि तिनं काहीच केलं नाही, तिला कसं मिळालं? आणि तिचं पाप आपल्याला येत नाही. तिनं काही करू द्या, पाप नाही, पाप ते आपल्याला भोगावं लागते तिचं, पण तिचं पुण्य आपल्याला मिळत नाही. नाही. आणि आपलं पुण्य तिला जातंय, पण आपलं पाप तिला जात नाही. असं हे शास्त्र. म्हणजे वाल्याच्या बायकोला वाल्मिकानं विचारलं, मी तुझ्याकडे आलोय म्हणला, हे इतके मागामनं मारतो करतो हे करतो कुठाने, हे माझा अर्ध पाप तू घेशील ना? म्हणजे तुला. तर ती म्हणली, आता तुम्ही मला प्रश्न विचारला अर्ध पाप घेतील का म्हणून, त्याचं उत्तर देते म्हणली, थोड घरातून जाऊन ये. अशी उत्तर शोधून येऊन घरात या. ते म्हणला बरं ये. गेली घरात, घरात गेली, ते गाडगे उतरंडे उगच फालत्या होत्या, खाल्ली वरी गाडगे करू लागले, केले ते उग नाटक होते. आणि काय काय माणसं नाटक काढले भाजर हा हनुमानाला ती भास सर नाही गेला, ते म्हणून मला खडे येतो कापटाने बरं काय. तुम्हाला हे याला भोळ समजू नका, तुका म्हणे भोळांची गुणाने काही का, मी लय हुशार आहे, ओळखतोय मी. हे जेव्हा बसले सगळ्यांनी भाग घेतला, याला जरा जास्त. मग त्याला आजकाल काय केली माहिती आहे? खरं लागलो पुन्हा ते काही टाकलं, दुसरा खाल्ला, अजून खाला ते बाबा. मग ते सगळा टाकून दिला, त्याला सर नाही. नाही तिथं ठेवतो महाराज म्हणते भज काय इतकं काय घेतलं असतो असं म्हणते. आणि मला भज पूर्ण आहे का, अन्न हे परब्रह्म आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि उदर भरून हे जाणे यज्ञ कर्म, मजात होईल तेवढं भज राहू देतच नाही मी. वाढणारा फक्त हे लय वाढायला हे या इतकं म्हणलं की 5-6 तर ते खोंगाभर टाकतोय. मी ह्याला भेटतोय वाढणारा, ही वायाला आहे, वाढायचा सुमार नाही. हे वाढायला लागले का नाही, कसा कस वाढ काय पुढच्याचा आकार बघावं, किती त्याला मापक वाढावं, कसं वाढावं, त्याचं भेवच वाटतं मला. त्याला म्हणतो तुम्ही गपची बरोबर वा. आणि आता बक्कळ व्हायला खास सरत आहे का होय, त्याच्याकरता हे समान घ्यायचं. मग हे अटकल आहे की नाही पोरायचं. आता दुसरी लोक म्हणजे आम्हाला नाही लागले, तू येतच कशी कडे जास्त झालं हे अटकल. तसा हे ह्याच्यावनी अटकलबाज होती कोण, ती आई बाई. ती गेली, उतरंडीची गाडी खालीवरी दाटून निमित्त केलं, अगं मागे मेले गे असं म्हणली मधात. आत्ताच गेलो म्हणला मधात, काय मेले धावून गेलो की तो नवरा. काय झालं का, अहो मरते माय, लईच इचू चावला मधात गाडग्यात इचू होता माय. काय गेलती ती म्हणली, काय उतरायचं बघाय गेलतो हो म्हणले, लई चावला हे होता लई धन असं म्हणायले महाराज. आणि असा हात करायले रडायली बाबा आता कशाला काय बाबा म्हणला, तुला इचू चावला काय ह्याला गेलती तू मरायला येड्यावनी, मी तुला विचारायला आलो तर तू दुसरं करून बसलीस असं म्हणायले. हे बी काकूल. आणि हे तिची कशी अवस्था बघितल्या ह्याच्या मनात बी तुटत येऊ जीव हे नाही होते तसं ते गैवाया करू लागलं. मग ठीक आहे मालक, तुम्ही काही म्हणा, हे बघा लईच आग व्हायली या, आणि ह्याच्यातली अर्धी आग तुम्ही असं म्हणली. ते म्हणला मूर्खायच का म्हणला, दवाखान्यात न्या, काय लावा, हे करू बाबा करता येईल. आता तुझी अर्धी आग मला कशी घेता येईल, कळते का तुला काही. मग म्हणली अर्धी आग मला जशी तुम्हाला इच्छाची घेता येणार, तसं तुमचं अर्ध पाप मला कसं घेता येईल. ते म्हणला मला हे सांगण्यासाठी मदत घेतली. आता कळालं हो त्याला, म्हणला वाल्याला कळालं हे नकरा गेलाय म्हणला ही ना. आणि मला उत्तर देण्यामुळं ही सुचवल्याचा भाना केला. हे मला उत्तर आहे, बरोबर आहे म्हणला. आता तुम्ही बघा
मला कळालं नाही. म्हणलं ते जोगडं म्हणायले ते खरं आहे. हे भडवे खाणारे हे नकरा करते तर मी कमी तो पाप करून आणि हे कडू खाते तर हा आणि मी आता ह्याच्या नादी लागणार. ते जोगड्याचं बोलणं खरं आहे म्हणलं विजय. पळतच गेलो बाबा. पळतच नाही. गेल्या सोडलं ते हात सोडले पायाव मस्त ठेवून. महाराज मला आता कळालं म्हणता कळो आले बैसता संताचे संगत कळो आले कमळापती आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. कसं मान्य आहे. हा हे तर लावावंच लागेल की काय 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 वर्णन आहे. अनंतपणे कोट्यान कोटी नाही पण त्याच्यात नाही हो. पण त्याच्या पूर्वार्ध राहिला ना निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला हे पाठोवाटी तय होई भेटी हरिप्रिय एकनाथी भाव लावून लावल्याशिवाय कसं जमलं. ते तर कर्मविपाक लावाच लागल की हो. असं कसं हो. संतांची भेट व्हायला काय काय साधे काय अहो कशाला म्हणले मग आता या आधी जाऊ द्या. आपलं हे काय चाललंय. वाल्मिक गेला आणि पाया पडला. महाराजाचे हात सोडले पाया पडला. ग्लानी भाकली कंठ बाकला दाटला डोळ्याला पाणी आलं आणि गदगद स्वर झाला. रडू लागला. महाराज मला तुम्ही कृपा करा. चुकलं माझ्या आजपर्यंत जे केलंय ते केलं. आता इथून पुढे करणार नाही. लय मी हे पाप करून त्याला जगविलं कडविला आणि ते मूर्ख मग कोणीच नाहीत म्हणा. नाटक केलं त्या बायकोनं म्हणणं काय सांगावं तुम्हाला. आणि तुम्ही मला झालं ते घरी माझ्या काकुल तुला झालं. तुझं भलं करण्यासाठी झालं रे बनले वाल्या. आता तुला उपरती झाली ना. हो बरं झालं उजेड पडला का. अरे वैराग्याचे भाग्य तर संत संघ हातीला संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. आता तुझं अंतकरण निष्पाप झाले त्यामुळं वैराग्याचा उदय झाला. वैराग्याचा दिवा प्रकाशित झाला. त्या हृदयामध्ये वाल्यात चांगलं झालं. कोण म्हणू लागले आता काही नाही. कसं होईल महाराज मग एवढं पाप कसं निस्तरल. हे एवढं मोठं पापाचे ढिगारे 7 रान भरली पापाची मोजून म्या एवढं पाप माझं निवृत्त कसं होईल. मग त्यांनी सांगितलं तृण आग्ने मिळे समरस झाले तैशी नामे केले जपता हरे. अरे भगवंताचं नाव आहे. हजारो गंजा सुजा कशाच्या गवताची. एक जर आगणीचा फुल्लिंग लागला एक आग्नेचा फुल्लिंग 1000 गवताच्या गंजा जळून जायला उशीर लागणार नाही. त्याप्रमाणे भगवंताचं नाम आहे. एकदा नामस्मरण घेतलं तर हजारो जन्माचं पाप खलास होऊन जातं. इतकी नामाची ताकद आहे भगवंताच्या. ते तू नाम घे नामस्मरण कर शुद्ध होऊन जाशील. तू वाल्मिका तू घोर करू नको. कोणतं नाम घेऊ म्हणला सांगा. राम 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 म्हण. मग ते राम 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 त्याला येईना गेलं ना महाराज. का सदा मारा मारा म्हणलं होतं ते लोकांना ठोका मारा. आता रामा रामा त्याला येतंय वे मारा मारा मारा. काय करावं ते रामा रामा येईना तर मारा मारा. नारद म्हणे तसंच म्हण. मारा मारा म्हणलं तरी काय व्हायले आपोआपच व्हायले उलट. म्हणून उलट नाम सांगितलं म्हणजे त्याला येईना गेलं म्हणून. आणि ते उलट नाम आणि इथं बस म्हणले. आता नामस्मरण करीत बस. मी पुन्हा तीर्थयात्रा करून इथे येणार आहे तोवर तू नामस्मरण करायचं मी येईपर्यंत. इथून उठायचं नाही. ते म्हणला बरं. तिथं बसला किती पक्का होता बघा ना. वाल्मिकानं डोळे झाकून असं मस्त मांडी घालायला लावली. त्याला गुडघ्यावर अशा हातात टेकायला लावले. नासाक दृष्टी करायला लावली. कशी दृष्टी नाकाच्या शेंड्याकड असं बसविलं आणि सांगितलं तुला मारा मारा येते ना तर मारा मारा. मारा माराचं काय होतंय रामा रामा रामा. बरोबर आहे. असं त्याला नाम घ्यायला लावलं. आणि हे 12 वर्षी तिथं तीर्थयात्रा केली. 12 वर्षाला तीर्थयात्रा करून तिथं आले होते. कोणाला वाल्मिक. तर तोपर्यंत ते मारा माराचा रामा रामा आणि मग नामच्या वर्णन केलंय ना महाराज तुळशीदासजी महाराजांनी तुळशी रामायणामध्ये. ज्ञान आदि कमी नाम प्रतापो भयव शुद्ध होई उलटा जापो. ज्ञान आदि कवी नाम प्रताप. नामाचा प्रताप आदि कवीला माहिती आहे. आदि कवी म्हणजे कवी. हिंदी भाषेत कवी म्हणतात. कवीला कवी म्हणतात. म्हणून ज्ञान आदि कवी नाम प्रताप. आदि कवी वाल्मिक हे नामाचा प्रताप जाणतात. त्यांना माहित आहे. कोण म्हणाले तुळशीदासजी महाराज. भयव शुद्ध होई उलटा जापू. उलटा जाप जप होता. जापू म्हणजे जप पण शुद्ध झाला.
सोय उलटा जपू सोयसा झाला आणि ते त्या वाल्मिकाला शुद्ध केलं. त्या वाल्मिकाला आदिकवीला नामाचा प्रताप माहीत आहे असे कोण म्हणू लागले? तुळशीदासजी महाराज. तुळशी रामायणामध्ये म्हणू लागले. महाराज त्याच्यावर 12 वर्षात वारुळ चढलं. त्या मुंग्या आणतात ना, टेकाला आणतात मुंग्या, वाळवी त्या वाळव्या करतात ना गड्या. आणि त्याच्या ते मधात बसलो चौकोन टेका वरी असं झालं. ते खूप उंच गेलं आणि त्याच्या हातात होता दंडा टोंप्याचा. कुठले टोंप्याला पार हे सामर्थ्य. आता जसे ज्ञानोबर आहे, अजान वृक्षदंड आरोग्यापार स्थापिला समोर समाधी. ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात अजान वृक्षाची काठी होती. अजान वृक्ष नाही का ते, त्याचा दंडा होता. माऊलीनं असा खावला तिथे आणि समाधी घेतली. त्याला पानं फुटले. त्या ज्ञान वृक्ष माऊलीच्या तिथं. माऊलीच्या तिथे कुठं आहे ते? हा मग ते डाव्या हाताला माऊली बसली, त्याचा असा डाव्या हाताला आहे. बरोबर आहे की नाही? अजान वृक्षदंड आरोग्य अपार नामदेवराय म्हणतात. आणि स्थापिला समोर समाधी. समाधीच्या समोर डाव्या हाताला स्थापित केला. त्याला पानं फुटली. म्हणला अजान. आणि तुमच्या याज्ञवल्क्याच्या मंत्राक्षता कोरड्या काष्ठाशी पडलं होतं. याज्ञवल्क्यानं मंत्राक्षर टाकलं होतं. जनकराजाच्या पणगाला कोरड्या पानं फुटली होती. हे सामर्थ्य कोणाचं? हे याज्ञवल्क्याचं. हे माऊलीचं सामर्थ्य अजान वृक्षाला पानं फुटलं. आणि वाल्याचं सामर्थ्य नामाचं त्या टोंप्याला पानं फुटली. टोंप्याचं झाड तयार झालं. वाल्मिक तिथं बसला जप करीत करीत. नारदमुनी 12 वर्षाला परत आले. त्या जंगलामध्ये आपला शिष्य म्हणले इथं बसविलेला कुठं असं बघू लागले, हुडकू लागले. हुडकाले दिसत ना ते. आता ते मध्यात वार उचलले त्याच्यावर, दिसत ना इकडं तिकडं. आणि मग जिथं ह्याला नाम घ्यायला सांगितलं होतं मी, राम राम म्हणून. ते मारा म्हणून मारा राम आपोआप होऊ लागलं. ते ठीक आहे चला. बघितलं इथं तिथं ते एक टेकडं दिसलं. टेकाड. आणि टेकाडापाशी गेली की ध्वनी आला मधातून रामा. उलटा जे होता ते स्वयंसा झाला ना. मधातून ध्वनी आल्यावर लक्षात आलं हे ह्याच्यात घरे आहे. आपण बसविलेला माणूस याच्यात आहे असं. मग त्या दंड्यानं त्या नारद मुनीनं ती टेकाड काढायला सुरुवात. टेकाड काही त्याला नाही धक्का लागत असं केलं आणि व्यवस्थित काढलं तर मधातून निघाला दिव्य. फक्त हाडं राहिले तर त्याच्या अंगावर दुसरं काय राहिलं नाही. अस्थिमय प्राण. आणि त्या काळात अस्थिमय प्राण होता भाऊ. आता अन्नमय प्राण आहे बरं काय. अन्न जर खाल्लं तरच वाचतात तुम्ही, नाही तर मरत आहे. वरलं कातळ काढून टाकल्यावर राहते होय कसं राहील. 50% भाजलं की मरायला इथं जळालं की राहत नाही. त्या काळात अस्थिमय प्राण होता. हाड राहिलेत वाल्मिकाचे, काय राहिलं आहे अंगावर. तरी मारा रामा चालू आहे. मारा रामा हे असं व्हायला ते स्वयंसा झाला ते जप. आणि ते चालू आहे जप. वाल्मिकानं शक्तिपात काय केला? त्या नारदानं त्याचा शक्तिपात रस्त्यावर हात ठेवला. शक्तिपात केला. त्यानं डोळे उघडले आणि बघितलं सद्गुरू आले. सुख ठेवलं बरं काय. आणि त्याला त्याचं जे शरीर योगी ना. आता इतके दिवस योग. आता मग वाल्मिक योगी येतं. हे नारद हे पूर्व तेजपुंज झालं. कोणाचं? वाल्मिकाचं सुदृढ केलं शरीर. योग आहे महाराज. योगापाशी काही कमी असं समजूच नका. योगी काय नाही, तो देवाचा देव. आता त्याचं शरीर कसं होतंय ज्ञानोबाईला 6व्या अध्यायात विचार. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ना. हा सोन्याचं वतल्यासारखं होतंय म्हणजे त्याचं शरीर. कशाचं? सोन्याचं शरीर वतल्यासारखं होतं त्या योग्याचं. हा असा दिव्य भव्य. वाल्मिकाला दिव्य भव्य केलं. मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं बाबा तू 12 वर्ष तपश्चर्या केलीस. एक तप तुझं झालं. आता उठ आणि तू तमसा नदीच्या काठावर जाय तप कराय. तुझ्या मुखातून अनागत भाष्य तयार होईल रामकथा. म्हणजे राम तुझ्या कथेवर तसे वागतील. तू लिहून ठेवशील तसं आचरण राम करतील. असं जे अनागत भाष्य रामायण ते तुझ्या मुखातून होईल. तू आता उठ आणि दक्षिण भारतातून उत्तर भारतात जा आणि तिथं तमसा नदीच्या काठावर तुझं आश्रम बांध अयोध्या परिसरात. आणि तिथं चिंतन कर. आता भगवंताचं शक्तिपात तुझा झाला. तिथून वाल्मिक उठविला. कोणी? नारदानं. आणि कुठं पाठविला? तमसा तीरावर.
तमसा नदी आहे ना अयोध्येच्या परिसरात. हो. हा रामाचा पहिला मुक्काम कोण नदी होता? तमसात कमशेवरच होता. हो. बरोबर आहे ना? हम्म. पक्क लक्षात आहे. पक्क नाही बरोबर आहे मला बी. बरोबर पक्क आहे का? होय, एक मिनिट. पक्क पक्क सांगितलं. तमसाच होता. पहिला मुक्कामाला राम तमसा नदीवरच होते. तमसा नदी आपल्या लागतीवर काय अयोध्येला जाताना हो. गंगेत मिसळली पुन्हा ती तमसा नदी. तिच्या काठावर वाल्मिकाचा आश्रम. आता वाल्मिक तिथं गेले, तिथं राहू लागले. त्यांनी सांगितलं तुझ्या मुखातून अनागत भाष्य होईल. राहू लागले बरेच दिवस. भगवंताचं चिंतन, तमसेचं स्नान असं चालू आहे, असं चालू आहे. असे बरेच दिवस गेले. माझ्या मुखातून रामकथा केव्हा होईल? माझ्या सद्गुरू नारदाने सांगितले की तुझ्या मुखातून रामकथा होईल. ती रामकथा केव्हा होईल असा त्याचा विचार वाट पाहू लागले. कोण? आणि ह्याला वेळ यावं लागते भाई. आपोआपच ते कसं आहे त्या सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुखे आणि मग सगळं शास्त्र स्वयंबे निगती मुखे. त्या शाळेत द्यायची काय गरज हो? काय सिद्ध प्रज्ञा आहे ना ती. सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे आणि मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे. सगळे शास्त्र मुखाला निघतात. महाराज असंच झालं एके दिवशी. तिथं तमसेच्या काठावर आंघोळ करायला वाल्मिक कमंडलू घेऊन गेला. आता वाल्मिक बरं का आता वाल्या कोळी होता. कोळी का तर वाटपाडा होता ना. वाटपाडा कोळी को नामस्मरे वाल्मिको नामे तर उधरल्या तिन्ही लोक आपणा सहित निवाला असं वर्णन अभंगात द्यायलाय ना. वाटपाडा कोळीको. मग कोळीको म्हणजे ते वाटपाड्याचा धंदा केला म्हणून कोळी म्हणल्या गेला. गेला तिथं. आता वाल्मिकाचे वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. आता बसले तमसा काठावर. एके दिवशी आंघोळीला चालले आणि त्या पाण्यात आंघोळ करायच्या अगोदरच ते पाण्यात जवळ जवळ गेले की त्याच्यात दोन क्रोनचे पाखर नवरा बायको. क्रोंचन क्रोंची. कोण? हा क्रोंच पाखराचं नाव. आणि त्याची बायको क्रोंची. आणि ते क्रोंची क्रोंच मिथून करू लागले. मैथून कळलं समागम कर. ते पाखरू तिच्यावर ते आणि समागम करू लागलं. मैथून करू लागलं क्रोंचे पाखरू. तेवढ्यात ते पारध्यानं पाहिलं. एक पारधी व्याज आणि राम म्हणजे पाहिलं निशाण धरलं आणि बाणाचा ठेका हाणला. त्याच्यातला नर पक्षी मार. एका बाणाच्या ठेक्यात ते पाखराला बाण लागला की पडलं. ते पग झाडी झाली. रक्त निघालं त्याच्या मानकाळातून. तोंडातून असं जी बाहेर काढली आणि फडफड फडफड केलं आणि त्यानं प्राण मैथून करता करता त्यानं मारलं त्या पारध्यानं त्या पाखराला. आणि ती क्रोंची आरडू लागली. त्याची बायको रडणार न हो ना का नाही? रडू लागली. नवरा मारल्यावर ती बायको रडू लागली. ती रडू लागली. तिला दुःख झालं. महाराज तिथं वाल्मिकाच्या मुखातून शापवाणी प्रगटली. मग सगळ्या रामायणाच्या अगोदरचा हा श्लोक आहे. म्हणजे ज्यावेळेस रामायणातला एकही श्लोक नव्हता, कोणताच रामायणातला श्लोक नव्हता, त्यावेळेस हे श्लोक त्याच्या मुखातून पहिला निघाला. पहिला हा अनुष्टुप छंद आहे ते काय म्हणले वाल्मिक त्या कोळ्याला? हो तर ते म्हणले मानिषाद प्रतिष्ठा त्वमगम शाश्वती समाहा यत क्रोंच मिथुना किमवदे काम मोहित. अनुष्टुप छंद आहे. अनुष्टुप आहे. काय म्हणले? मानिषाद प्रतिष्ठा त्वमगम शाश्वती समाहा. तुझी हे पारध्या तुझी प्रतिष्ठा सगळी तू गमिवलीस. मातीत गेली तुझी धुळीला मिसळली. आज येत क्रोंच मिथुना आत्मवदे काम मोहित. हे काम मोहित होता. कोण? क्रोंच. आणि दोघं जण मैथून करू लागले नवरा बायको. त्या काम मोहित त्या क्रोंच्याला का मारलं असतो? त्यामुळे तुझी प्रतिष्ठा सगळी लयाला गेली. आणि मैथून करताना मारू नये प्राण्याला. झोपीत मारू नये. आणि लक्षात आलं की नाही? दुःस्थित अवस्थेत. दुःस्थित म्हणजे उग दुःस्थित बसले शांत तिकडून येऊन ठेका लागला मेल असलं मारू नये. झोपीत धोंडा घालू नये. आणि मैथून करताना मारू नये. जेवण करताना हे नियम आहेत. हे तुला कळले नाहीत मूर्खा. म्हणून तू त्या मारलं त्या मैथून करताना तुझी प्रतिष्ठा गेली. असा पारध्याला शाप. आणि अशा शापापासूनच त्याला माझा रामायण करण्याची बुद्धी आपोआपच मग ते श्लोक तयार होऊ लागले. हे वाल्मिकाची हे नारदाची कृपा आहे. सद्गुरु कृपा आहे.
सद्गुरु कृपा झाली आणि मग काय महाराज वाल्मिकानं हातात पेन आणि वही, दुसरं कामच नाही, दुसरं कामच नाही महाराज. हातात पेन आणि वही, सारखं रामायण. हो, चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसाम महापातकनाशनम अरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मीकि कोकिलम कुजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षर. असं रामायण त्यांच्या मुखातून प्रगट झालं. लक्षात आलं? रामायण राम जन्माच्या अगोदर केलं आणि ते बी 100 कोटी. किती? 100. चरितम रघुनाथ शतकोटी प्रवेशरम. 100 कोटी म्हणजे वाल्मिकासारखा मोठा कवी कोणताच नाही. पहिला नंबर वाल्मिक, दुसरा नंबर व्यास. कळलं? 100 करोड. हो, कोट आहे. इथं वाल्मिकानं केले लाखावर. काय? व्यासांनी लाखावर केले. कोणत्या पुराणाचे श्लोक 25,000, कोणत्याचे 28,000, कोणत्याचे 18,000 असे श्लोकाचे पुराण 18 करणं, 1.25 लाख महाभारत हे लाखावर केलं त्यांनी विवांगमय. कोणी? म्हणून व्यास उच्चिष्ट असं म्हणल्या गेले. पण याहीहून बी मोठं रामकथा केली असेल कोणी केली? वाल्मिकाने केली. 100 कोटी रामायण केलं महाराज. आणि इतकं पाप होतं त्याचं निस्तरलं आणि महाकवी वाल्मिक बनले. म्हणून आमचे इथं काय म्हणले तुकाराम महाराज की नाम जपता चंद्रमौळी तर नामे तरला वाल्हा कोळी. आणि हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. संताची भेट पुण्याशिवाय होत नाही. ते बी कसं? संत भेटीला पुण्य कसं लागतं? ते निष्काम लागतं. संत भेट फार अवघड आहे. एक लक्षात ठेवा. चंद्र अमृत सुखे शेववे आस्ता जाता रवी धरवेल पुढे बाह्या सागर हे तरवेल परी त्या साधूंची भेटी न होईल का? आयशे कायशाने भेटतील. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले. हे सगळ्या गोष्टी अभ्यासानं प्राप्त होत. असाध्य ते साध्य करीत असा यास कारण अभ्यास. हो, वाघाला हातात खेळविता येईल. सर्प पाचलेगावकर महाराज सर्पाला खेळवित नव्हते. नाही नाही, खरं सांगा बरं. पाचलेगावकर महाराजाला सर्प प्रांजळ होते की नाही? एकी व्याघ्र सर्प प्रांजळे केले. प्रांजळ केले. तुमच्या चांगदेव महाराजांना सर्पाला एक प्रांजळ केलं तर वाघालाही प्रांजळ. या 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 वाघाला थांब, सर्पाला थांब म्हणलं की थांब. आणि पाचलेगावकर महाराज सर्पाला थांबित होते. आपल्या देखतची गोष्ट प्रांजळ केलं होते. हे अभ्यासा नाही होत. याला संतत्वच असावं लागते असं मात्र नाही. हे कशाने होते? त्या अभ्यासा नाही होते बाबा. व्याघ्र सर्प प्राणी पाचलेगावकर मला संत होते ते म्हणायचं नाही मला. पण ह्या गोष्टी काय ना होत्या आता? याला संतत्वच असावं लागतंय असं मात्र नाही. बरं काही नाही भाऊ. तुमचा जर अभ्यास पुढे गेला आता तुम्ही रामायण सारखं असं रोज वाचू लागले, सांगू लागले की तुमच्याकडे एखादी सिद्धी येणार आणि मग तुम्ही मग त्या प्राण्याचं मनावर विजय मिळवणार. तर मला म्हणणार हे तू थांब, ते थांबलं मला की ये इकडं येणार. म्हणजे तुमच्या अज्ञात ते वागणार. कशाचं फळ? तपाचं तुमचं. हे तपानंही होतंय, या अभ्यासानंही होतंय. याला संतत्वच असावं लागतंय असं काही. पण संत याच्याहूनही भेटी अवघड आहे, दुर्मिळ आहे. या गोष्टी करता येत्याल पण संत मिळणं सोपं नाहीये. संत मिळवायला निष्काम पुण्य लागतं. सकाम पुण्य नाही बरं. पुण्यात्मक पुण्य, पापात्मक पुण्य नसलं पाहिजे. पापात्मके पापे नरका जायचे, पापात्मके पुण्य स्वर्ग यायचे आणि मातेने पाविजेचे शुद्ध पुण्य. असं शुद्ध पुण्य संत भेटीला लागतंय. देवाची प्राप्ती, संताची प्राप्ती. संत देव एक. आता देवाची प्राप्ती झाली म्हणलं की संत मिळाला. आपला देव मिळाला म्हणजे संताची प्राप्ती झाली की देव मिळाला. आणि संताच्या प्राप्तीशिवाय देव मिळत नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती आहे. बरोबर आहे ना? संताशिवाय देवाची भेट होत नाही. देवाची भेट होईल कधी साक्षात्कार एखाद्या तरी त्याचं खरं स्वरूप कळू देत नाही. ते कोण? देव ठकारूया. आणि संताकडून गेलं का? संता सगळे पैसे योग ज्ञानी पैसे आणि गुरुचरण उपासिता लाभ. तिकूनच मिळते. देव कुंकून मिळते खरा. इकून आपल्याकडून डायरेक्ट कनेक्शन साधलं तर खोटा मिळते. देवात बी खरं खोटे 2 रुपये. कोणते रुपये? तुम्हाला कोणता पाहिजे देव?
खरंच पाहिजे हा खरं पाहिजे खरा नाही खोटा खोटा म्हणते काय दगून साकार मिळाला मला पोरग हो दे तथा असतो आणि कित्येक दैत्याला मिळाले रावणाला महादेव मिळाला नाही मिळाला मिळाला पण कळला नाही ना मिळाला महादेव पण कळला नाही महादेव मिळाला आणि बऱ्याच दैत्याला महादेव मिळाला ना त्याला फायदा काय घेतला आम्हाला कोणाकडून मरण जास्त तर हेच येणे मागत होते हे दैत्य लोक नाही जास्तीत जास्त मागायच्या तर मागण्या मागून काय तर अमरत्वाच्या माग दुसरं काहीच मागत नव्हते रताळे बरोबर आहे ना खूप तप खूप करायचं आणि मागून अमरत्वाचं वरदान मागायचं आणि शेवटी अमरत्वाचं वरदान काही खरं नसतं का अमर कोणीच होत नाही कोणीच होत नाही या देहानं अमर या मार्क्या म्हणून आणि महादेव कळाला मग असा भगवान शंकर असो का विष्णू दोन्ही एकच आहेत त्याचं रूप आपण डायरेक्ट जर देवाकडे गेलं तर त्याचं रूप आपल्याला ते डुप्लिकेट दाखविते ओरिजिनल दाखविते आणि ओरिजिनल जर पाहायचं असेल भगवंताचं रूप तर आपल्याला कुंकून जावं लागते संताकडून मग संताकडून गेले एकदम ते आणि मग संताची भेट तर म्हणले निष्कामता आणि अनंत पुण्य कोट्यान कोटी इतकं मग ह्याचं म्हणणे वाल्या कोळ्याला कसा होता मग मानिका तू ह्याच्या जन्माची साधना बघायला त्याच्या या जन्मातील बामनं मारले मागले जन्म मग कोण्या जन्मात वाल्मिकाने काय केलं तुला माहिती आहे हे पापाचा प्रतिमा काय कळे उपदला अंतराय आणि म्हणून या काय काही काळांतरांना अंतराय नावाचा दोष असा निर्माण झाला वाल्मिकाला पण मागच्या जन्मातला पुण्यवान आहे तुम्हाला काय माहिती ते त्यानं काय तप केले वाल्यानं ते हा अहो त्याच्या इतकं तप कोणीच केलं नाही कोणी वाल्मिकानं खूप तप केलं होतं त्यानं पण मध्यंतरी अंतराय नावाचा दोष निर्माण झाला होता आणि ह्या अंतराय दोषामुळं ते असा फेरफटका बसला आणि विनाकारण ते हत्या घडल्या आणि त्या हत्या निसरायला नामस्मरणाला उशीरच नाही पाप जायला तुम्हाला तर म्हणलं हा कोट्यवधी ब्रह्महत्या असू द्या हो भगवंताचं नामस्मरण त्याला निस्तरून टाकतं इतकं नामाचं सामर्थ्य आहे भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे बरं हो आता वाल्मिकानं पहिल्या जन्मात अनेक जन्म त्यानं सेवा केली होती आणि म्हणून संत भेटी झाली आणि त्या जन्मात मुक्त आधी बामनं मारले पाप केलं आणि पुन्हा मुक्त झाले तुकाराम महाराजांनी आधी संसार केला नाही 20 वर्ष नाही केलं काय कळे उपदला अंतर आहे नाही संसार केला नाही महाराजांना केलं हा प्रपंच रचना सर्व भोगून त्या गेली बरोबर तुकाराम महाराज जागीरदार होते वजन काटे हे तेव्हा सगळं टापटे पण तुम्हाला तुकाराम महाराजांचा संसार बी करता येणार नाही इतकं टापटे मनात हुशार होते कोण तुकाराम महाराज हे सगळं केलं आणि मागून उपरती झाली एकाएकी सोडून दिलं आणि भगवत चिंतनात काळ झालेला मुक्त झाले म्हणजे याचा अर्थ अनेक संतांनी अनेक पाप केले तर वाल्मिकी ऋषीनं तुळशीदासजी महाराजांनी पहिलं काय केलं बायकोच्या मोहात तर गेलं ते बायकोच्या मोहातून नीट झालं कोण तुळशीदास महाराज पुन्हा झाले तुळशीदासजी महाराज आणि तुळशीदासजी महाराज म्हणजे वाल्मिकाचा अवतार आहेत ना वाल्मिकी ऋषीचा म्हणजे हे मानावंच लागतं गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केले वाचून जप तप असं काही वर्णन बाळकेडीत आले त्याच्याबद्दल मी शास्त्री महाराजांना म्हणलो होतो मग त्यांनी गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केले वाचून जप तप साधना न करता गोकुळच्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं आणि होत असेल तर मग आम्हाला का होऊ नये चुकलं का आमचं बरोबर गोकुळ केल्या वाचून जप तप जप तप केल्या वाचून त्या गोकुळच्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं मग त्यांना झालं म्हणलं आम्हाला का होऊ नये आम्ही काय अन्याय केलाय का सृष्टीतला नियम तर सर्वांसाठी सारखा असावा आणि असतो ते काय म्हणले हनुमान या जन्मात जरी त्या गवळ्यांच्या लोकांनी जपतप केलं नसेल तुकाराम महाराजांचं वाक्य ते खोटं नाही त्या गवळ्याच्या लोकांना या जन्मात जपाधिक तपाधिक साधना केली नाही आणि न करताही त्यांना ब्रह्मज्ञान झालं असं ते म्हणालेत महाराज हे खरंय तरी पण पूर्वजन्माची साधना मानावीच लागते आणि ती साधना मानल्याशिवाय संगती लागत उगच जप तप न करता कोणती साधना करता साध्याची प्राप्ती कशी होईल तशी वाल्मिकाला निष्काम कोट्यवधी पुण्य वाल्मिकाकडे साठा पाहिला शिल्लक होता म्हणून त्याच्या घर चलत त्याच्या जंगलात घरला नारद मुनी गेले बरोबर आहे ना संत त्याच्या घरला जातात कोणाच्या
अरे वाल्याच्या घराला पाय लागले नारदाचे म्हणजे काही साधी गोष्ट आहे काय? भाग्य आहे ते कोणाचं? वाल्मिकाचं. आणि पूर्व भाग्यानं महात्मा घराला आलाय भाग्याचा उदय आणि तर हे जोडी सदांचा पाय. हा मग बर तुका म्हणे मध न घडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा. आता मानलं की नाही महाराजांनी? तुकाराम महाराजांनी पूर्व पुण्य ठेवा. हा म्हणजे पहिल्या जन्मातला पुण्याचा ठेवा इथं प्राप्त झाला असा त्याचा अर्थ आहे. वाल्मिकाला पहिल्या जन्मातल्या पुण्यानं नारद दर्शन झालं आणि नारदाच्या दर्शनानं परमात्मा प्राप्ती झाली आणि परमात्मा प्राप्ती होऊन ज्ञान उत्तर भक्तीत नारद आले. जीवनमुक्त अवस्था भोगली. ते पहिलं प्रारब्ध होतं ना, पहिलं प्रारब्ध. ते प्रारब्ध त्यांनी जितके दिवस भोगायचे तितके दिवस भोगलं आणि त्या प्रारब्धवशात राहिलेल्या उरलेल्या आयुष्यात रामकथा करून ठेवली. ती आज रामकथा अमर झाली त्यांची. किती दिवसापासून केलेली रामकथा आज तुम्ही सगळे गायले. कोण्या कोण्या भाषेतून, कोणी कन्नड भाषेतून, कोणी मराठी भाषेतून, कोणी संस्कृत भाषेतून, कोणी हिंदी भाषेतून आपापल्या भाषांतर झाले. पण मुळात रामायण वाल्मिकी. वाल्मिकाच्या रामायणावर अशा आधारित हजारो रामायण झाले असतील. शेकडे तर आपल्याकडे कळलं. अशी रामकथा आणि असे वाल्मिक कशानं तरले? भगवंताच्या नामाने. म्हणून नाम जपता चंद्रमौळी तर नामे तरला वाल्हा कोळी. तुका म्हणे वरणू काय? आता शेवटचं चरण आहे. तुका म्हणे वरणू काय? आणि तारक विठोबाचे पाय आले इथं. बरं पहिल्या चरणात काय? इथं नामसाराचे सार नाम आणि इथं पाय. आता पायात नामात अभेद. देवाच्या पायात देवाच्या नामात अभेद आहे. म्हणून तारक विठोबाचे नाम नाही म्हणले आता इथं, पाय म्हणले महाराज. मग त्याचा विचार उद्या करू आपण. बरं हो. वर्णू काय? काय वर्णन करू? वर्णू काय? प्रश्नोक्ती चिन्ह नाही इथं बरं का? प्रश्नोक्ती चिन्ह नाही. मी काय वर्णन करू त्या विठोबाच्या पायाचं आणि तारकच विठोबाचे पाय? आता तुमचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा. उद्या सांगू. तुम्ही ते काय सांगणार नाही मला माहिती आहे रे. तुम्ही किती दिवस बियाणा घेतला तर कोणता ताप कोणत्या शरीराला आणि काय त्रास देतो हे तुम्ही सांगू शकत नाही. विचार सागरात नाही. हे उग उत्तम महाराज बुकणे हाणतात काय.